नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. स्पर्धा परीक्षा संदर्भात या ठिकाणी नवीन माहिती समोर आलेली आहे आणि ती आहे तुमच्या परीक्षा शुल्काच्या बाबतीत. आता जवळपास सर्वांना माहितच आहे की सरळ सेवा भरतीमध्ये कोणतीही जाहिरात आली, मग ती जाहिरात कितीही पदांसाठी असली तरी देखील त्याची एक्झाम फी या ठिकाणी ओपनच्या विद्यार्थ्यांकडून 1000 आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून ₹900 आकारल्या जात आहे. आणि अशा परिस्थितीत जे युवक ऑलरेडी बेरोजगार आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, त्यांना जो काही आर्थिक संकट आहे किंवा आर्थिक भार जो आहे तो त्यांच्यावर वाढलेला दिसतो. या संदर्भात बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी म्हणा, शिक्षकांनी म्हणा किंवा इतर संस्थांनी वारंवार प्रश्न विचारलेले आहेत सरकारला, की हे धोरण तरी आहे नेमकं कसं? तर यावरच आता या ठिकाणी नवीन धोरण लागू करण्याचा विचार शासनाच्या अधीन आहे आणि त्याची माहिती आज न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकमतची ही बातमी आहे आणि यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की अन्य राज्यांचा अभ्यास करून परीक्षा शुल्काचे धोरण या ठिकाणी येणार आहे. मंत्री महोदय जे आहेत आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा आहे. परीक्षांचे सुसूत्रीकरण करून परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे नाही लागणार, याचा जो विचार आहे तो या ठिकाणी सरकार आपल्याला करताना दिसते. म्हणजे एखादं पद असेल क्लर्कचं, तर महानगरपालिकेमधील क्लर्क, त्यानंतर नगर परिषदेमधील क्लर्क किंवा इतर विभागातील जे क्लर्क असतील, असं पद एकच आहे, विभाग वेगवेगळे आहेत, जाहिराती वेगवेगळ्या येत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फॉर्म सुद्धा वेगवेगळे भरून परीक्षा शुल्क सुद्धा वेगवेगळे भरावे लागत आहे. तर या स्थितीत विचार करता या ठिकाणी सुसूत्रीकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे आणि सरकारच्या ही बाब विचाराधीन असल्याची माहिती मंत्री महोदयांनी यामध्ये दिली. राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे आणि यामुळे परीक्षार्थींना वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज भासणार नाही. तसेच अन्य राज्यातील व केंद्राच्या परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील परीक्षार्थींकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काचा समितीमार्फत अभ्यास करून शुल्क सवलती संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी विधानसभेत सांगितलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जे काही केंद्राच्या परीक्षा आहेत किंवा इतर जे काही राज्य आहेत त्यामध्ये होणाऱ्या परीक्षा आहेत आणि त्यासाठी आकारलं जाणारं शुल्क, मग ते ओपनवाल्यांसाठी असो किंवा कॅटेगरीवाल्यांसाठी असो, त्यामध्ये किती डिस्काउंट मिळतं, किती सूट मिळते, त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि नवीन निर्णय आपल्याला लवकरच शासनाकडून दिसू शकतो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? एक्झामची फी कमी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. हा निर्णय तर चांगलाच आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. लवकरात लवकर परीक्षांचे शुल्क हे कमी झाले पाहिजे, कारण की बरेच विद्यार्थी आहेत जे परीक्षा शुल्कामुळे फॉर्म भरू शकत नाहीत. म्हणजे त्यांची पात्रता असते, ते या ठिकाणी इलिजिबल असतात, तरी सुद्धा फक्त परीक्षा शुल्काच्या कारणामुळे ते परीक्षेला बसू शकत नाही. तर हा जो आहे तो सरळ सरळ अन्याय आहे. त्यामुळे या ठिकाणी जी काही परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय आहे शासनाचा, त्याचा आपण स्वागतच करीत आहोत. तुमचं मत यावर काय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.